गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्थ राहा, मस्त आणि मजेत राहा. आणि आज आहे बघा रविवार. आज तब्येत थोडी बरी आहे. तर रविवार असल्यामुळे इतकी कामं असतात बाहेरची, खूप कामं आहेत आज. काय आज नेमकं काय झालं माहिती आहे का, काल आमची वॉशिंग मशीनच बंद पडली, आपोआप चालू ह्याच्यामध्येच बंद पडलेली. आता बघा, तर ते रिपेअर करण्यासाठी एक माणूस म्हणजे बनवायला बोलवलं आहे. 1 वाजता बोलवलं आहे, म्हणजे 1 वाजता अपॉइंटमेंट घेतलेली आहे. तर 1 वाजता येणार आहे. तोपर्यंत आम्हाला किरकोळ काही सामान घरातलं ते आणायचं आहे. आणि बघा, सर्दी असल्यामुळे आमचा आवाज कसा झालेला आहे. तर सगळी कामं आवरलेली आहेत. आज आहे प्रदोष. तर प्रदोषच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आणि महादेव सगळ्यांना महादेवाच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांना सुखी ठेव. तर चला आता आवरतोय. मावशी येतील, मावशी आल्यानंतर आम्ही जाऊ बाहेर. आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि उद्या होळी आहे, तर होळीचंही लक्षात नाही की उद्या होळी आहे. आज सकाळी आमच्या मांड्यावाल्या मावशी म्हटल्या की उद्या होळी आहे. तर बघा, आता होळीची तयारी करावी लागेल. हरभऱ्याची डाळ सगळंच, हरभऱ्याची डाळ सगळं काढून ठेवावं लागेल मला. उद्या करावं लागेल पुरणाची पोळी. हे बघा, आम्ही बाहेर पडलो. आता किरकोळ कामं करून घेतोय. 11 वाजले असतील आता. 11 नाही, 11:30 सुद्धा जवळजवळ. आता विरांच्या शाळेच्या वरनं जातो आहे. हे रस्ते इतके खराब आहेत नाही. ही किरकोळ गोष्टी असतात, ते सुद्धा होत नाही वर्षानुवर्ष. आत्ता बघा, कुकरच्या झाकणाचा वॉल गेला होता, वॉल बसवून घेतलं. अगदी किरकोळ कामं असतात, पण ते आपण त्याला महत्त्व देत नाही. तर आज मनावरच घेतलं. आणि हे असले म्हणजे कसं, यांना खूप काही माहीत आहे. कुठं दुकान आहे, काय आहे, आपल्याला काय माहीत नसते ना. आता निघालं DMartला. बास्केट घेतली. बिस्किट पुढे घ्या पहिला. 2 घ्या, 2. काय घेतलं? रबर घेतलं का? काचीच आहेत का पण त्या? हे बघा किती आहेत. त्याच्यावर आतली नाही आहे ना, त्याच्यावर आतली घ्या. तसंच सँडल सेक्शनमध्ये आलं तर यांना घ्यायचे होते सँडल. ते बघा, हे एक आवडलेले होते सँडल. त्यांना म्हणलं हे छान आहे कलर, हे घ्या. हे बघा, आता DMartमधनं आलो आम्ही. दाखवते बघा तुम्हाला. सामान घेतल्याचीच वस्तू होत्या, सगळ्या काचेचे वस्तू होते ना DMartमधनं. तर पॅकिंग करून दिलेत. हे बघा, हे पिशवी. ह्यात काय बशा आणि सगळ्या काचेच्या बरण्या. मी दाखवते तुम्हाला. पहिला सासूबाईंना करते मी. आहो, हे ना किती सांगायचं, ऐकत नाहीत ते. काय आता ते प्लॅस्टिकच्या बरण्या काय चांगल्या दिसत नाहीत का सांगावं. मग ऐकत नाहीत. हे बघा, प्लॅस्टिकच्या सगळ्या बरण्या काढायच्या आहेत आणि मला काचेच्या म्हणून ते काचेच्या बरण्या घेतल्या. आणि पैशाचा उगीच राडा होतं. मला DMart खरं अजिबात आवडत नाही. आणि आता सासूबाईंना लागली असेल भूक बघा. तर डोसा आणि बटाट्याची भाजी बनवायची. पहिला हात धुतले आणि आता म्हटलं चला बनवते पटदिशी. सकाळी कुस्करा केलेला होता, पोळ्यांचा चिवडा केला होता. तर बघा, आता हे बघा बटाटे, हे उकळून ठेवलेले बटाटे आहेत. तवा तर ऑलरेडी सकाळी पोळ्या केलेल्या आहेत 2-4, तर तवा ऑलरेडी आहे. आणि आता काय झालं माहिती का, ह्यांनी घेतलं तर सँडल एक. आणि ती सँडल नेमकी तिथं त्याच्यावर रेट नव्हता सँडलवर. ते माणसं म्हणजे बिलिंग करताना विचारलं आम्ही, तर त्याच्यावर किंमतच नव्हती. तर तो म्हणला तिथंच राहायला गेले, ते सँडल आणायला गेले. हां, त्यांना म्हटलं मी फोन की घेऊन जाऊ. हे बघा, माझी आल्यानंतर किती धावपळ झाली बघा. आता पटदिशी मी ह्यांना म्हटलं होतं की मी जातानाच काय करते, बटाट्याची भाजी आणि डोसे करून ठेवते.
तसं आल्यानंतर तव्यावर मी गरम करून दिले असते, पण जाऊ जातात. पद्धतशीर भाजी बनवते आणि इकडे तवा तर ठेवलेलाच आहे. झाली बघा, इकडे बटाट्याची भाजी तयार झाली. तरी मी बटाटे ना सोलून नाही, उकडून गेले होते, बरं झालं ना. चला तवा तापलाय का. अशा प्रकारे बघा झटकी पट मी डोसा आणि बटाट्याची भाजी बनवते आहे. झालं, किती वेळ लागतो बनवायला, पण ना टेन्शन येतं. मग कसं होतं, आपल्याला चालतं, आपल्याला उशीर झाला. आज तर माझा तर उपवासच आहे. तर चला सासूबाईला देते आता जेवायला. चला झटपट पटापट सासूबाईला देते डोसे. चला नीट उठा, सगळं खाली करा व्यवस्थित. मग नीट बसतच नाही, काय करावं आता. हां हो का, अजून एक दुसरा झालेला आहे तयार. मावशी तुम्हाला देते, तुम्ही खावा एक. आले बघा. आणि बघा हे कुकरचे झाकणचं वॉल गेलं होतं, ते वॉल करून आणलं रिपेअर. आज खूप कामं काय. आणि यांचं नेमकं काय झालं होतं, सँडल राहिलं होतं, त्यासाठी हे गेले आणायला सँडल. आता ह्यांना करते उत्तप्पा, ह्यांना आवडतो उत्तप्पा. त्यामुळे कांदा, मिरची, टमॅटो चिरून ठेवलेला आहे. हे बघा, इकडे मी बनवते ह्यांच्यासाठी उत्तप्पा. हे पहा, अमूल बटर आणलेलं आहे, लक्षातच नाही, आतमध्ये फ्रीजमध्ये तसं ठेवलं होतं. बटरयुक्त उत्तप्पा. मिस्टरांना कोथिंबीर आवडत नाही, त्याच्यामुळे कोथिंबीर नाही घातली. तर कोथिंबीर अजून छान दिसतं कोथिंबीर असले की. चला कुठे गेले बघ, मी तर बसले ते. चला या सगळे उत्तप्पा खायला. आज आमच्याकडे जेवायला उत्तप्पा आणि डोसा आहे. इकडे बघा बटाटे, 2 बटाटे घेतले, किसले. आणि आता माझ्यासाठी उपासाचं करायचं आहे बटाट्याचा किस. त्यासाठी छानपैकी हे बटाटे ना मस्तपैकी धुवून घेते. बटाटे म्हणजे बटाट्याचं हे किस, बटाटे धुवून किसून घेतलेले आहेत. पण आता हे ना पाण्यातनं काढते किस चांगला. आणि इकडे मस्तपैकी शेंगदाणे, हिरवी मिरची, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि किंचितची साखर, असं मी हे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे. मिरच्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत बघा. मला आवडतं तिखट. आज उपास आहे म्हटलं, उपासाचं काय करावं, तर उपासाचं म्हटलं चला आता किस करावी. खूप दिवस झाले मी केलेलं नव्हतं, तर आता छानपैकी झणझणीत असा उपासाचा किस बनवते. हे बघा तूप टाकलं याच्यामध्ये. आता या जिरे याच्यामध्ये घालते तुपामध्ये. त्याला कढईमध्ये तूप टाकलं, तूप होतं घट्ट, त्याच्यामुळे वितळायला लागला वेळ. जिरे, चला इकडे टाकलेला आहे कढईमध्ये किस. हां मावशीने आणलं. नाही हो, मी कशी खाईन चिंच. बघा हे म्हणतात चिंच खाऊ नको, मी चिंच खाईल का. मावशीने आणलं चिंच. चला बनवते किस. इकडे तयार झाला आहे माझा हा बटाट्याचा किस. छानपैकी लिंबू पिळला याच्यामध्ये मी.
मीठ, साखर, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, लिंबू. डी मार्टमधनं हे बरण्या आणलेल्या आहेत. बघा अशा बरण्या घेतल्यात आणि दुसऱ्या पण प्रकारच्या आहेत ॲल्युमिनियमसारखं. हे बघा अशा प्रकारच्या बरण्या आहेत ह्या. अशा ह्या 6 घेतल्यात आणि ह्या 6 घेतल्यात. 6 का 7 घेतल्या हो? 6च घेतलेत दोन्ही प्रकारचे बरणे. 6 घेतले ना. लहान 6 आणि मोठे 7 असं काही ते घेतले. अशी छोटीशी आम्ही खरेदी केलेली आहे. हे बघा 69 रुपयाला एक बरणी आहे ही छोटी आणि ही मोठी बरणी 99ला असे घेतलेले आहेत. माहिती का वरचा रॅक तिथं समोरचा रॅक आहे ना, त्या रॅकमधले सगळ्या प्लॅस्टिकच्या बरण्या काढायच्या आहेत आणि सगळ्या ह्या काचेच्या बरण्या तिथं मांडायच्या. चला तर मग आज डी मार्टमधनं अशा प्रकारच्या खरेदी केलेली आहे. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.